Ayuranga, it's hot. नमस्कार मंडळी, हे तुमचं लाडकं रेडिओ स्टेशन आणि मी आहे तुमच्या हृदयात कायमचं घर करून बसलेली तुमची लाडकी आरजे विशू चुलबुली विशू 97.2 MJ Radio, Ranga, it's hot. किती उष्ण. सो भाई लोग पटालोग कैसे हो? मजामा ताई माई अक्का वंस खाल्ली का पावसाळ्याची कणस. सो आज है बारिश, एक है गुजारिश, चलो बातें करते हैं थोडी सी नॉटी और थोडी सी चाइल्डिश. तर मंडळी आज आपल्याला भेटायला कोण येणार आहे? कोण येणार आहे? गेस हू. आज येणार आहेत महाराष्ट्राची हास्य जत्रा मधले दोन हास्यवीर. हा पण त्याआधी महाराष्ट्राची हास्य जत्रेचे टायटल सॉन्ग. हॅलो, समीर चौगुले. सो नाही, महाराष्ट्राची हास्य जत्रा ते प्रमोशन करायचं ना. अच्छा ओके. या. सर अरुणजी कदम कुठे आहेत? नाही, अरुण कदम येणार होता पण आयत्या वेळेला त्याला ती महाबळेश्वरची सुपारी आली, त्यामुळे रांगातच गेला तो तिकडे. एक मिनिट, असं नाही होत. अरुण कदम येत नाहीयेत? नाही, ते नाही येणार. ओ गॉड, असं कसं झालं? नाही असं नाही चालणार. ऍक्च्युली त्यांच्या नावावर हा शो विकला गेलाय सर, असं नाही चालणार. एक मिनिट. नाही एवढं काही नाही. मी मॅनेज मी आहे. त्याचं एवढं काय एवढं एक मिनिट थांबा, तुम्ही ना काय ठरवू. नो, ऐसा नाही होता है यार, ऐसा नाही होता है. मी पण त्या लेवलचा आहे म्हणून म्हटलं माझी. हॅलो सर. नाही ते अरुण कदम आज येत नाही आहेत, तर त्याबद्दल अच्छा ओके. नाही ऍक्च्युली ते दुसरे आले आहेत. नाव काय? समीर चौगुले. हा समीर सर, हे त्यांचं नाव सांगताना पंबल टाकताय सर. ते काय लाईव्ह करणार सर? रेग्युलर नाही करत. एक मिनिट सर, समीर चौगुले कोणीतरी आहे. समीर चौगुले नाही पण सर अरुण सर नाहीये तर. अच्छा ओके. इज इट सो रिअली? ओके फाईन. ठीक आहे मी करते मॅनेज. ओके सर. या ओके या ओके. हां ओके थँक्यू सर. या बाय. ॲक्च्युली समीरजी प्लीज बसा ना. ॲक्च्युली प्रॉब्लेम काय आहे समीरजी, अरुण कदम आहेत ना, या शोचा USP आहेत. हो, आमचा शोचा पण तोच प्रॉब्लेम आहे ॲक्च्युली. एक मिनिट, मला तसं नाही म्हणायचंय. अरुण कदम या शोचा चार्म आहे, ब्युटी आहे. ऍक्च्युली हा प्रॉब्लेम नाही, हा तर गुन्हा आहे. प्लीज तुम्ही मस्करी करू नका. आय मीन इट. मी बघा, माझ्या सकट ना त्यांचे अनेक फॅन्स आहेत. प्लीज त्यांचा अपमान. मायसेल्फ इज अ फॅन ऑफ हिम. हा, मग त्यांच्याशी वागत असं, बोलत असं. सी अरुण, एक सांगते तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे समीरजी. काय झालं? नाही अरुण कदम. तर प्रॉब्लेम असा आहे की अरुण कदम या शोचा USP आहे. ते नाही आहेत असं लोकांना जर आता कळलं तर फारच पंचायत होईल आमची. तर आपण काय करूया, आपण इंटरव्ह्यूला सुरू करूया. म्हणजे इंटरव्ह्यूला सुरुवात करूया. पण समीर चौगुले म्हणून तुम्हीच बोलायचंय आणि अरुण कदम म्हणून पण तुम्हीच बोलायचं. ओके. मला नाही कळलं. म्हणजे समीर चौगुले म्हणून तुम्ही तुमच्या आवाजात बोलायचं. राईट. आणि अरुण कदम म्हणून पण अरुणजींच्या आवाजात तुम्हाला बोलावं लागेल. दिस इज नॉट हे म्हणजे मी त्यासाठी इथे आलेलो नाही. पण एका लेवलचे आम्ही आहोत. आय एम नॉट अ मिमिक्री आर्टिस्ट. आणि त्याची मिमिक्री करावी एवढा तो अरुण कदम काही मोठा नाही आणि मी तेवढा लहान पण नाहीये. कळलं ना? दिस इज नॉट, आय एम नॉट आयरा गैरा. लास्ट मंथ मी US मध्ये होतो. या आय नो, आय हॅव सीन युअर फोटोग्राफ्स. ते दहीसर पुलावरचे ना? हॅलो व्हॉट? दॅट इज नॉट दहीसर पूल. मग गोल्डन गेट आहे ते. घेतलं तुम्हाला आतमध्ये? जळतात लोक तिकडे ना, ती असे फोटो लावतात तिकडे. गोल्डन गेट मध्ये घेतला आतमध्ये? एक मिनिट, हे असं करू नका. आता माझ्या नावाने मेम्स सुद्धा निघालेले आहेत. म्हणजे मी लोकप्रिय आहे, कळलं ना? मला नाही जमणार ते अरुण कदम मिदमच्या आवाज मी नाही करतात. एक मिनिट सर, एक मिनिट जस्ट होल्ड ऑन. ऍक्च्युली ही आयडिया माझी नाही सर, चॅनल हेडची आहे सर. चॅनल हेडची? हा, तुमच्या चॅनल हेडची. आमच्या चॅनल हेडची? त्यांनी सांगितलं जर की समीर चौगुलेनं सांगा अरुणजींचा आवाज काढायला. त्यांना नाही जमलं तर आम्हाला फोन करायला सांगा. बघा तुम्ही बोलून घ्या इफ यू वॉन्ट. आय एम अ कोऑपरेटिव्ह पर्सन. म्हणजे तसा काय प्रॉब्लेम नाही. चॅनल अडचणीत आहे, मी करणार. यू आर देअर. पण हे आय हॅव नॉट. हे म्हणजे मी आवाज नाही काढू शकत अरुण कदमचा, मला नाही येत सर. ऍक्च्युली ते सर म्हणाले की म्हणजे तुम्हाला सगळे आवाज जमतात काढायला. मग डोरबेलचा आवाज अप्रतिम काढतात, सनई वादन, बासरी. आता नको काढू ते. एक मिनिट. तर ते सगळे आवाज तुम्ही इतके अप्रतिम काढता, तर अरुणजींचा आवाज तुम्हाला काढायला जमेल असं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले की यू आर मल्टी टॅलेंटेड स्टार. डिड ही रिअली माझ्याबद्दल? या ऍक्च्युली ते म्हणाले असं. ठीक आहे. ओके फाईन फाईन. तर तुम्ही काढाल? ओके
हा म्हणजे पण मला हे पटत नाही ऍक्च्युली. अरुण कदमचा आवाज मला हे सर ऍक्च्युली तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही प्लीज हॅव अ वर्ड विथ हिम. हे मी बोललो मगाशीच बोललो मी. ओके ओके तर आपण लाईव्ह वर आहोत. ओके 5 4 3 2 1. नमस्कार मंडळी, तुम्ही आहात तुमचं लाडकर रेडिओ चॅनल आणि मी आहे तुमच्या बरोबर तुमची चुलबुली विशू. MJ Radio. अयुवांगी छान. ओ किती उष्ण. तर मंडळी आपल्या बरोबर आहे तुमचे सगळ्यांचे लाडके अभिनेते हास्यवीर. आधी आहेत तुमच्या समोर नाव सांग. समीर चौगुले. समीर चौगुले. आणि ज्याच्यासाठी तुम्ही आतुर आहात, ज्यांचा आवाज ऐकण्यासाठी तुम्ही बेचैन झालेला आहात, ते तुम्ही सगळ्यांचे लाडके अरुण कदम. बोला ना, नमस्कार करा ना. कमाल अरुणजी, कमाल. जरा तर मंडळी थोडीशी तांत्रिक अडचण निर्माण झालेली आहे, तोवर तुम्ही ऐका सतार वाद. काय झाली तांत्रिक अडचण? काय झाली काय? जरा नीट आवाज काढा. नाही काय पद्धत तो तसाच काढतो. एवढं नाही चालणार सर, प्लीज त्यांच्यासारखा आवाज काढा ना. व्हॉट इज दिस? ओह आय गॉट युअर प्रॉब्लेम. सर या माईक जवळ या आणि तिथे जाऊन बोला, खाली जाऊन बोला. खाली म्हणजे हा त्याच्या उंचीला लावलेला आहे. हा एवढा बुटका नाही आहे अरुण कदम. काही करता का तुम्ही? ऍक्च्युली सर वरच्या पट्टीतला आवाज आहे ना, त्याच्या पट्टीनुसार ऍडजस्ट केलेला आहे तो माईक. तर तिथे जाऊन बोला, खाली जाऊन. पण मी का खाली जायचं? हे माईक वर घेतो ना मी. सर नाही ना, आता नाही मॅनेज करता येणार. पण इथे दिसणार नाही. प्लीज डोंट वेस्ट माय टाइम. प्लीज खाली जा त्या माईक जवळ आणि बोला. प्लीज टॉक टू द चॅनल पर्सन प्लीज. एक मला कळलंय ते. जातो मी खाली. खाली जा माईक कशी. ऑलरेडी एकदा अरुण कदमचा आवाज काढायचा खाली जाण्यासारखे, अजून तुम्ही खाली जायला लावताय म्हणजे खूप झालंय. असं कुठलं याच्यात नसतं. मी आता खाली जाऊन हे म्हणणार आहे. प्लीज. हे काय असं हे असं आहे का? तर मंडळी आता येत आहेत तुमचे सगळ्यांचे लाडके दादूस अरुण कदम. अरुण कदम प्लीज मला एकदा तुमच्या शैलीत सगळ्या रसिकांना नमस्कार करा प्लीज. मी अरुण कदम, मी तुमचा लाडका दादूस. थोडस सुनील शेट्टी होते, सुनील शेट्टी होते. मी तुमचा समाजसेवक मोठा नट अरुण कदम. क्या बात है. मला नक्की खात्री आपल्या प्रेक्षकांना हे प्रचंड आवडलेलं आहे. अरुणजी अजून काय बोलाल तुम्ही? प्लीज बोला ना, आमच्याशी किती संवाद साधा. माझ्या बाजूला माझे गुरु बसलेले समीर चौगुले, त्यांच्याशी आपण बोलूया. नमस्कार, मी समीर चौगुले. नमस्कार. माझे आता का कट केलं? काय हे काय मंच? काय मंच कशाला बोलतात? अरे मंच नाही बोलत, त्याच्या मनात माझ्याबद्दल ह्या भावना आहेत. तो मला गुरुस्थानी मानतो. अरे बापरे, तसं असेल तर आतापर्यंत ते भुरटे चोर झाले पाहिजेत ना. काय बोलता तुम्ही? तुम्ही कसले गुरुस्थानी होत? वाटेल ते बोलू नका प्लीज. नीट नीट बोला प्लीज प्लीज. तर मंडळी आता आपण प्रश्न विचारूया अरुणजी कदम यांना. अरुणजी मला सांगा, आतापर्यंतची तुमची यशस्वी कारकीर्द आहे, ते जे दैदिप्यमान यश तुम्हाला मिळालंय, त्या यशाचं रहस्य काय सगळ्या रसिकांना जाणून घ्यायचं. हाय तुम्हीच बोला. अरुणची कसली आली दैदिप्यमान कारकीर्द? दैदिप्यमान कारकीर्द मला सांगता. माझ्या देते देते मान कचरा कुंडी बद्दल. सो इनोसन्स. माझ्या देते देते कचरा कुंडी बद्दल माझं यश आहे. मी त्यासाठी कष्ट घेतलेले आहेत, मी मेहनत केलेली आहे. बस करा बस करा. वा वा वा. बघा रसिको, बघा केवढा मोठा मोलाचा सल्ला दिलेला आहे आपल्याला. कष्टाशिवाय पर्याय नाही आणि मेहनतीचं फळ हे मिळतच. इतका सुंदर मोलाचा सल्ला त्यांनी दिलेला आहे. आता मी परत एकदा अरुणजीने विचारते. अरुणजी, मी नाही का इकडे डबिंग आर्टिस्ट म्हणून बोलवलंय मला इकडे? मला विचार ना प्रश्न. मगापासून असा बसलोय ना, समीर चौगुलेला विचार ना. हो हो हो, एक मिनिट. तर आता आपण बोलूया समीरजी यांच्याकडे. तर समीरजी, तुम्हाला आमच्या या स्टुडिओमध्ये येऊन कसं वाटतंय? छान वाटलं. आता आपण बोलूया. त्याला कारकिर्दीबद्दल विचारतोय, मला कसं वाटलं? एवढं छान आहे. एवढं कसं? मला विचार ना, जास्त विचार ना. काय तुमचा प्रॉब्लेम आहे? एक मिनिट. कसं आहे बघा मंडळी, चुलबुले नॉटेत की नाही, हे कुठेही स्किट करायला सुरुवात करतात. दिस इज नॉट अ स्किट. तर मंडळी मला सांगा, अरुण कदम गप ना आता गप. मंडळी मला सांगा, अरुण कदम. ओ हो हो हो, सी पहिल्यांदा असं होतंय 5व्या मिनिटाला फोन येत आहेत. क्या बात आहे अरुणजी, हे सगळं तुमच्यामुळे होत आहे. तर आपण बघूया पहिला फोन कोणाचा येतोय. येस, नमस्कार, मी नम्रता संबरा बोलते कल्याणवरून. ओ हो नम्रता, ही आमची
आमची नेहमीची कॉलर आहे ना मोठी. मला अरुण कदम यांच्याशी बोलायचं, मी त्यांची लय मोठी फॅन आहे. अरे वा, अरुण कदम जी ऐकताय, थँक्यू बोलताय. थँक्यू बोल नाही, थँक्यू बोल. अरुण कदम सर, आपण ओळखतो एकमेकांना. आपण महाबळेश्वरला भेटलो होतो बघा. तुमचा शो होता महाबळेश्वरला आणि तिथं मी सेल्फी पण काढली होती आणि तुमची सही पण घेतली होती. आणि तुम्ही माझा नंबर मागून घेतला होता माझ्याकडे, आठवतंय का तुम्हाला? आणि तुम्ही माझा नंबर प्रकाश या नावाने सेव्ह केलाय बघा, आठवण? अरुणजी तुझं ऐकतायत नमा बोलत राहा. अरुणजी तुझं ऐकतायत. अरुणजी बोला. बोल पुढे, सगळं बाहेर काढ. एक विनंती होती मला अरुण कदमजी, मला फक्त ते तुम्ही डायलॉग विसरताना तेवढा भाग फक्त करून दाखवा ना तुमचा. टॅलेंट आहे त्याचं, डायलॉग विसरतो, टॅलेंट आहे. कमीपणाची गोष्ट आहे, त्याचं सुद्धा कौतुक होतं. आम्ही इकडे घासतोय. हो नक्की नमा. अजून काही तुला बोलायचंय का? अजून एक विनंती आहे फक्त, तुमचा शो लय भारी येतो, हास्य जत्रा आम्ही लय बघतो, तो रोज रात्री बघतो. फक्त एक छोटीशी विनंती आहे, ती समीर चौगुले नावाची कीड लागली तुमच्या काढून टाका तुम्ही. माझी विनंती आहे तुम्हाला. ती कीड लागली तेवढी, कारण बाकी तुमचा शो लय भारी आम्ही बघतो. पर येस नमा एक मिनिट नम्रता, आर यू ऑनलाईन? हो मी आहे. मी नम्रता, तुला अजून काही बोलायचंय? समीर चौगुले इथे आहेत, त्यांना काही प्रश्न विचारायचा आहे? प्लीज शांत राहा तुम्ही. व्हॉट इज हे काय चाललंय? हा काय प्रकार आहे? स्टुडिओ मध्ये असं वागायचं नाही. प्लीज बिहेव युअरसेल्फ. तर आता पुढचा फोन कॉल येतोय आपल्याला. क्या बात आहे, बघूया आता कोण कॉलर आहेत ते. हॅलो, नमस्कार, मी पनवेलवरून सचिन गावडे बोलतोय. ओके सचिनजी, तुम्हाला कोणाशी बोलायचंय मला सांगा. मला अरुण कदम सरांशी बोलायचं. क्या बात आहे, पुन्हा केवढे फॅन्स आहेत अरुण कदमचे. सगळे फोन अरुण कदमजी येतात. बोल सचिन बोल. आहेत का तिथे ते? हो आहेत. हे काय इथे बोला. बोला सर, मी इकडनंच पाया पडतो तुमच्या. अरे हो ना, पाया पडतो. बोल पुढे. सर, बरे आहेत ना तुम्ही? हा, कसं चाललंय तुमचा? अरे बरा चाललाय माझा. तो समीर चौगुले, त्याला विचार करतोय. कोण? अरे समीर चौगुले. नमस्कार, मी समीर चौगुले बोलते. हा बोला, काय म्हणताय? बसरे पुटक्या. तुझा बाप पुटक्या. तुझा बाप पुटक्या. तो अरुण कदम काय कुतुब मिनार आहे? अरे ठिपका आहे माझ्यासमोर, ठिपका. हे बघा असं काय बोललास तू? अरे ठिपका बोललो रे त्या अरुण कदमला. हॅलो, माझ्या देवासारख्या माणसाला काय बोललास रे? अरे खड्ड्यात गेला तर देव बघतोय, समोर ये, तुला दाखवतो. आपले कॉलर काय बोललास तू? अरे ठिपका बोललो. हॅलो, असं नाही येऊ शकत तुम्ही. एक मिनिट, तुम्ही प्रोटोकॉल पाळा. एक मिनिट तू इकडे कुठे आला? फोनवर तर बघितलं मंडळी, म्हणजे कलेने माणूस समृद्ध होतो असं म्हणतात. परंतु इथे तर म्हणजे अरुण कदम यांच्या यशावर समीर चौगुले हे कसे जळतायत, त्यांचं यश कसं डोळ्यात खुपतंय, त्यामुळे त्यांची ही अवस्था आहे. ओ गॉड. पण म्हणतात ना, जैसी करनी वैसी भरणी. लक्षात घ्या. आल्याला स्किट झालं असतं. ओके. नमस्कार. शेवटी तुम्हाला राहवलंच नाही ना? आला तोंड वर करून माझा अपमान करायला. असो, नमस्कार. मी या राज्यातला सर्वोत्कृष्ट युद्ध निपुण कुशल धनुर्धारी भालम फेकम. सर, कळलं ना? लय मोठी पदवी आहे माझी. आता मी या राज्यातल्या राजपुत्राला, होय मी राजगुरू गौरवपंत मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा टाणा नाना. कॅरेक्टर कुठलंही असू द्या, आपली ही ओळख महत्वाची आहे. मी या राज्यातल्या राजपुत्राला शिक्षण देण्यासाठी आलोय. हसू नका, मी खरंच शिक्षण देण्यासाठी आलोय.
अरे मी स्वतः खूप शिकलोय. ठीक आहे, आता महाराणी आली की तुमचा विश्वास बसेल. बादब बा मुलायजा होशियार. गौरव मोरेपेक्षा बॉलिवूड मध्ये मोठा सीन केलेली, गौरव मोरेपेक्षा बॉलिवूड मध्ये जास्त डायलॉग असणारी, गौरव मोरेपेक्षा बॉलिवूड मध्ये जास्त नाव कमावलेली आमच्या राज्याची महाराणी, महाराणी वनिता कबीर सिंग. खांडेकर, आता हे मला आयुष्यभर ऐकावं लागणार आहे. आणि ही कुठली ललकारी आहे? गौरव मोरेपेक्षा बॉलिवूड मध्ये जास्त डायलॉग बोलणारी. अरे हा कुठला क्रायटेरिया महाराणीचा? फक्त माझा अपमान करायचा आहे म्हणून ही ललकारी. बस खामोश. महापुरांचा विजय असो. महाराणींचा विजय असो. खामोश, नाहीतर संजू मध्ये हळू झाडा मागून आलेली मान छाटून टाकेन. क्षमा असावी मिठागर. महाराणी क्षमा असावी. या आसनस्थ व्हा. त्याचा इन्शुरन्स काढलाय. हरकत नाही, आपण इन्शुरन्स काढलाय. आम्ही तुमच्या राजपुत्राला शिक्षण देण्यासाठी आलो आहे. हा रोल ज्या लेखकाने लिहिलाय त्याला आधी हत्तीच्या पायाखाली आणा. खांडेकर, येईच्या पायाखाली. खामोश. शे, गोल्डन चान्स गेला. मी खरं सांगतोय, मी तुमच्या युवराजांना युद्ध शिक्षण देण्यासाठी इथे आलोय. कुठे आहेत आपले राजकुमार? बोलवा त्यांना. राजकुमार या. हा राजकुमार आहे? हो. अरे आता आपत्कालीन नट आहे. कमी तिथे आम्ही ह्या तत्वावर इथे काम करतोय. अडीच ओळ अभिनय क्षमता असणारा, तरी भल्या भल्यांची ठासणारा. राजकुमार, आम्ही तुम्हाला इथे युद्ध शिक्षण देण्यासाठी आलो आहे. राजकुमार, हा? हे मोरेपंत हे तुम्हाला सगळं काही शिकवणार आहेत. यांना सगळं काही येतं. आई साहेब, यांना सगळे येतं. हो. मला जे येतं ते सगळे येतं ना. हो. मी जे करून दाखवेन ते करून दाखवाल का? काय? मी जे करून दाखवेन ना ते करून दाखवायला लागेल. बाबा वाजव. दाखवा करून. यांना सांगा महा एपिसोड. सॉरी, महाराणी. आम्ही जर आमचं फिल्टर पाडा नृत्य सादर केलं तर हे स्किट कुठच्या कुठे निघून जाईल. नाही 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 मोरेपंत, असं नका करू. मोरेपंत, एक लक्षात ठेवा, आमच्या युवराजांना सगळ्या युद्ध प्रकारात पारंगत करा. हो. त्यांना घोडस्वारी, तलवारबाजी पासून चक्रव्यूह कसं भेदायचं सगळं शिकवा. जशी आपली आज्ञा महापालिका. महाराणी, जशी आपली आज्ञा. राजकुमार, आपल्या गोट्या खेळून झाल्या असेल तर आपण जरा बोलूया का? ठीक आहे, उठा आता आम्ही तुम्हाला तलवारबाजी शिकवणार आहोत. तुम्हाला तलवारबाजी येते का? कानपट फोडेन ना, कानपट फोडेन. स्वतःला आम्हाला बिमाला बोलून रिस्पेक्ट दिला ना, कानपट फोडेन. एकेरी बोल मोठा. याला काय अर्थ आहे यार? मी स्वतःला सुद्धा रिस्पेक्ट देऊ शकत नाही. ठीक आहे, मला सांगा तुम्ही तलवार कशी पकडाल? सोपं आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही तलवार बॅट म्हणून पकडणार, मग मी बॉल म्हणून ढाल टाकू काय? खामोश. या पॉवर प्लेचं काय करायचं? राजकुमार, असं नाहीये. जर का कोणी तुमच्यावर चालून आला त्याने तुमच्यावरती तलवार उचलली तर? खबरदार. माझ्या मुलाच्या केसाला जरी धक्का लागला ना तर? क्षमा असावी मिठी नदी. क्षमा असावी महाराणी. मी त्यांच्यावर हल्ला करत नव्हतो, त्यांना मी सांगत होतो. तलवार न उचलता शिकवा त्यांना. तलवार न उचलता कसं काय शिकवणार? अभिनय न येता 2 सीझन केलेत ना. त्यात आमची काय चूक आहे? तुम्ही त्यांना विचारा. तुम्ही तलवारबाजी सोडा आणि चक्रव्यूह कसं भेदायचं ते शिकवा. हो, आधी ह्यांना तलवारबाजी तर नीट कळू द्या ना. ते बेसिक आहे, मग मी शिकवणार. जेवढं सांगितलं तेवढं करा.
एक सिनेमा एवढा ऍटिट्यूड देऊन मला वाटलं नव्हतं. ठीक आहे, मी सांगतो त्यांना. हे बघा युवराज, तुम्ही असे मैदानात आहात, युद्धाच्या मैदानात. तुम्हाला शत्रूने चारी बाजूने घेरलेला आहे. अयो पळा. राजकुमार इकडे या ना, मी तुम्हाला काहीतरी सांगतोय. या, तुम्ही असं युद्ध मैदानात आहात, तुम्हाला चारही बाजूने शत्रूने घेरलेला आहे. तुम्ही एकटेच आहात आणि हळूच तुम्हाला छोटीशी फट दिसते. तुम्ही मला सांगा, तिकडे तुम्ही चक्रव्यूह कसं भेदाल ते? हे सोपं आहे. मी ना असा भुंग्याचा आवाज करे, मग लोकांना वाटेल आईला भुंगाला भुंगाला सैरा वैरा पळायला लागतील सगळे आणि मग मला फट मिळेल आणि मी पळून येईन. वा 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 वा. मस्त होत. सुपर. परत नीट लक्ष द्या, माझं ऐका. तुम्ही युद्ध मैदानात आहात, तुम्हाला शत्रूने चारी बाजूने घेरलेला आहे. तुम्ही मध्ये आहात, तुम्हाला छोटीशी फट दिसते, तिथून तुम्हाला चक्रव्यूह भेदायचा आहे. तुम्ही कसं भेदाल? हे परत सोपं आहे. आईसाहेब हे पकडा, सोपं आहे. इची की इची की जी ए भाई चलना, थोड़ी जगह है ना, चौथी सीट है यार, किधर? अरे भाई यार चलना. ये अरे यार लगता है ना किधर जा रहे हैं? अरे भाई चलना, ये थोड़ा जगह दे. असं येईन मी बाहेर. वा 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 वा. वा वा माता वा. मस्त. मी पुन्हा तुम्हाला विचारतोय, तुम्हाला शेवटचा चान्स देतोय. मला सांगा की तुम्ही असे युद्धात चारी बाजून तुम्हाला शत्रूने घेरलंय, तुम्ही एकटेच आहात, छोटीशी फट दिसते, तिथून तुम्हाला चक्रव्यूह भेदायचा आहे. तुम्ही काय कराल? तुम्ही एकटेच आहात, एकटे. मोरे पंत, मला कळत नाही की राजकुमार एकटे का असतील? युद्ध आहे ते, युद्धात काही होऊ शकतं. शत्रू त्यांच्या मागे लागू शकतात, ते एकटे पडू शकतात. ते एकटेच का जातील? का जाणार नाही? अरे युद्ध आहे ते. नाही पण ते एकटे नाही जात, ते घाबरे आहेत. घाबरे आहेत? हो, रात्री सू लागली तरी ते मला घेऊन जातात. मी अशी दरवाजा बाहेर उभी असते आणि ते आतून आवाज काढतात. आई हा ग, आई ग, ओ ग, आहेस ना? हो. हा. आणि मध्ये मध्ये भुंग्याचा आवाज पण काढतात. आई तो भुंग्याचा आवाज नसतो मग? तो. वाच राजकुमार वाच. त्यामुळे तुम्ही त्यांना प्रोत्साहन द्या, एकटे पाडू नका. राजकुमार. राजकुमार. ओ वा मस्त. त्यांना प्रोत्साहन कसं देऊ? कसं प्रोत्साहन देऊ त्यांना तुम्ही सांगा मला. ठीक आहे, तुम्ही तलवारबाजी आणि चक्रव्यूह तुमच्या दोघांच्या पद्धतीने तुम्ही शिकलेला आहात. आता मी तुम्हाला शिकवणार आहे गनिमी कावा. होय, संकट समय शत्रूवर कसा हमला करायचा हे तुम्हाला मी शिकवणार वा वा आहे. वा. त्यासाठी आपल्याला एक दगड लागेल. दगड. हा, मी काय बोलतो ऐका ना माझं. तुम्ही जरा वेळ खाली आल का? का? मला तुम्हाला दगड म्हणून बसवायचं आहे. मी? हो. मला जमेल? तुम्हाला तेवढंच जमेल. तुम्ही माइलस्टोन आहात. हो, आपल्या स्टेजवर फक्त 2 स्टोन आर्टिस्ट आहे, एक तुम्ही आणि दुसरा. असो, या बसा. मी बसू? बसा बसा. जा बाळा, जरा पाय मोकळे करून ये जा. काही म्हणालात का तुम्ही? नाही, त्याने मला विचारलं मी काय करू. हो, बसा बसा. असं समजा की तुम्ही आहात, तुम्ही मी आहे. हे मीच आहे. आणि मला एक सांग, जर समजायचं असेलच तर मी काहीतरी वेगळं समजेन ना. मी गौरव मोरे का समजू स्वतःला? जा राजकुमार, तिकडे जा. ठीक आहे, आता मी ह्या दगडाच्या मागे लपतो. ठीक आहे, तुम्ही तिकडे असं एकदम दगड या येऊ. हा. तुम्ही मर्दासारखे आहे. टेडिंग टेडिंग टक टक असं नका. खाली जा ना, मी माझा येईन. अरे तलवार आहे ना हातात, या ना. असं टेडिंग टेडिंग असं काय येऊ ना. मग येतो. ओके, येऊ. या. दगड मारेन, दगड मारेन. तुला माहित ना मी कोण आहे? माझी ओळख माहित नाही तुला? आईच्या पण माझ्या नादा लागू नको. हे बघा. वा 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 राजकुमार, वा वा वा. जिंकलात तुम्ही, जिंकलात.
अरे पान टपरीवरचा मावा किती वावा करताय? हे दगड खाली ठेव, दगड खाली ठेव. अरे यार युद्धामध्ये दगड उचलत असत, तलवार असते ना. मग ए तू गप. माणूस मेल्याशी मतलब मी दगडाला मारेन ना तर हियाने मारेन. वा वा राजकुमार स्वतःची युद्धनीती स्वतःच शिकले आहेत. वा वा वा. माते, मला युद्धात यायला लागलंय. हो? आता मला ना घोडेस्वारी शिकायची आहे. हो नक्कीच. ना? काय घोडेस्वारी शिकवा. मी हो कसं शिकवणार घोडेस्वारी त्यांना? का तुम्ही घोडा व्हा. मी हे बघा महाराणी, हे अति होते. मी अजिबात घोडा होणार नाहीये. राजगुरू हो ना, चल ना. अरे ऐक ना राजकुमार, अरे राजकुमार ऐक ना. अयो ऐक ना. भारी आहे. चल ए चाल ना, राऊंड मारायचा आहे. काय करतोय? काय नाही, माझे केस माझा अभिनय बघायला पुढे आले म्हणून मागे वरतोय. चल फिर. आई 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 मला घोडेस्वारी पण जमले. हो? आता आपण एक काम करूया आई साहेब, आपण डबल सीट जाऊया. या डबल सीट. अरे येण्यापेक्षा झाला का तू डबल सीट? अरे तुम्हाला युद्धनीती शिकवण्यापेक्षा ना मी खांडेकरचा सारथी म्हणून आयुष्यभर राहीन. कळलं काय? 2 मिनिटं. काय 2 मिनिटं? एकदा डबल सीट घ्या ना आईला. पिक्चर कोणी बोललं त्याला बघतो बघा. अरे थांब ना. काय 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 हे काय? तिकडनं जा ना. आणि मला इथनच जायचं असेल तर? मी थांबली आहे ना इथे. ए मी असाही जाऊ शकतो, कळले ना? काय ग स्वतःवर एवढा कॉन्फिडन्स? पहिल्याच दिवशी बॅग भरतेस हा? काय कुठे सकाळी सकाळी बॅग भरून? ट्रेकिंगला ऑब्व्हियसली. ट्रेकिंगला? आपलं कॅन्सल झालं होतं ना? आपलं नाही, तुझं कॅन्सल झालं होतं. मी चाललीये. कोणासोबत? अंशू सोबत. तो बाईक काढतोय. अंशू? हो मग मग तू पटल्या? तो काय चॉईस आहे? त्याचा पाय पोचतो का बाईकवर? ब्रेक मारायचा झाला ना तर तुला पाय लांब करावे लागतील आणि असे घसरत घसरत जाईल पुढे. हँडसम आहे तो. चिकणा म्हणतो आम्ही त्याला. आवाज बघितला का काय गातो? काय? SP बालसुब्रमण्यम. नाही SP चं माहित नाही, बालसुब्रमण्यम नक्कीच आहे. त्याचे पाय टेकतात हा बाईकवरनं. तुला काय त्रास होतोय? मी त्याच्यासोबत बाईकने जाते म्हणून जळतीये का तुझी? मी कशाला जळू? मला काय, तू अंशासोबत जा नाही तर घनशासोबत जा, मला काय? आपण थोडीच लग्न केलंय, आपण लिव्हिंग रिलेशनशिप मध्ये राहतोय. तू स्वतंत्र आहेस, मी स्वतंत्र आहे. तुला जायचंय तर जा. पण काय ग हे छोटूला काय गरज आहे का एवढ्या लांब बाईक नाही ट्रेकला? मला कळत नाही. सुरुवात एखाद्या स्पीड ब्रेकर पासून करायची ना. चल स्पीड ब्रेकर नको, पण सुरुवातीला सोसायटीचा एखादा कंपाऊंड नाही तो चढायला सुद्धा त्याला 1-2 दिवस जातीलच. पण ठीक आहे आता सुरुवातीला. किती जळशील नाही का तू? दिसतंय असा पेटतोयस तू आतून. तुला म्हणलं होतं चल सोबत, पण नाही. आम्हाला असं तंगड्या बसरून फोनवर खेळत बसायचंय. डोंगरांवर चढायचं वय राहिलं नाही माझं आता. असा फालतू विनोद केलास त्यानंतर आणि वरनं स्वतःच हसलास परत. विनोद चांगलाच होता आणि बरोबर आहे ना. कशाला डोंगरावर वगैरे चढायचं, काहीतरी बालिशचं आहे. तेजा ऐक ना, तुला ना मुळातच कुठलंच ट्रेकिंग नाही जमत. अरे हे पर्सनल होतं असं. आठव तेव्हा टायफॉइड मधनं बाहेर आलो होतो मी. नाहीतर यू नो हे असं नाही बोलायचं. माझा तेजा खूप शूर आहे, खूप शूर आहे. आहेच शूर मी. ती शाल दे. कशाला? ए फालतू विनोद. अंशूला हवी आहे, त्याच्याकडे नाहीये. ए हट, काही शाल बिल देणार नाही मी. मला झोपताना लागते माहितीये ना तुला. आणि त्या अंशाला ही शाल काय केळ्याची शाल सुद्धा देणार नाही.
लायकी आणि बौद्धिक कुवत कशी एकाच वेळी दाखवता येते रे तुला? असू दे. नको देऊस एवढं काय. मी आणि अंशू एकच चलीत बसतो थंडीत. हे घे शाल घेऊन जा. हलकूपणा नको, हे वेगवेगळे बसा. अरे तुला लागते झोपताना, थंडी सर्दी बिर्दी झाली म्हणजे. मी गोंडपाट गुंडाळून झोपीन, पण ती शाल घेऊन जा, कळलं ना? वेगवेगळे बसा, फालतूपणा नकोय. आणि त्या अंशाला सांग, त्या अंशाला सांग अजून काही हवं असेल ना माझं तर ते पण घे म्हणून. माझं शर्ट, टॉवेल, चड्ड्या अजून काय हवं. प्लीज तुझ्या चड्ड्यांविषयी तर काहीच बोलू नकोय आपण प्लीज. का? फाटून मच्छरदाणी झाली एका चड्डीची. ए हॅलो, त्या कॅरमच्या पॉकेटला लाव तुझ्या चड्ड्या. त्याला घरभर पडलेलं असतं रे. मी काय आता चड्डी घालणं पण सोडून देऊ का? भोकाची चड्डी घालणं सोड ना, नवीन घे. कधी घेणार? आपण शॉपिंगला जातो ना तेव्हा दुपार असते. तुझा शॉपिंग होईपर्यंत मध्यरात्र उजाडते. मी आपला काउंटरवर लटकवलेले सॉक्स आणि दाढी करायचे ब्लेड घेऊन येतो घरी. दाढी येते तुला? नाही तुझ्या एवढी नाहीये, पण येते आधी. आणि काय ग, अंशाला येते दाढी? मला सांगते दाढीचे जळका. चल. बघ ग जरा. ए बायको आहे का तुझी? उठ चल. अगं दारापासून तू जवळ आहेस म्हणून सांगतोय, बघ ना जरा. ओ तू पण खिडकीपासून जवळ आहेस, टाकतोस का पटकन उडी? प्रिया कधीतरी लॉजिकल बोल प्लीज. आणि हे असं बोलायचं नाही माझ्याशी, मी नवरा नाहीये तुझा सारखं हिडीस पिडीस करायला. आपण लिव्ह इन मध्ये राहतोय, लिव्ह इन मध्ये, कळलं ना? कॉन्ट्रॅक्ट मॅरेज नाही केलंय आपण. हॅलो, तुमच्या कॉन्ट्रॅक्टचं मला माहित नाही, पण माझ्याशी ह्या सीझन पासून चॅनलनं प्रॉपर कॉन्ट्रॅक्ट केलंय. ऍक्टरचं. आणि एक मिनिट, तुम्ही तुमच्या कारकिर्दीत म्हणजे तुमच्या एलिमिनेशन पर्यंत जेवढे स्किट करणार ना तेवढ्या ना मी एका आठवड्याला इंटरव्ह्यू घेतो. तो मला ना खूप काम आहेत, मी खूप बिझी आहे, पटापट कधी. एक मिनिट तू आत कसा आला? आम्ही दार उघडलं नाही ना? ही दाराची चौकट काय सेटवाल्याचा वेळ जात नव्हता म्हणून लावली? नवीन ऍडमिशन इथे सेटवर ना कोणाला जाऊन विचारायचं, बनेचे विनोद हे चौकटीच्या बाहेरचे असते. आणि काय इथे जेवढे लेखक आहेत ना त्या सगळ्यांना माझ्याकडे बघून कॅरेक्टर सुचतात. हो माहितीये, डिलिव्हरी बॉय, कचरेवाला. नाही रे, कचरेवाला नाही केलं कधी. नाही 4 वाक्यानंतर त्याचा कचरेवाला. ठीक आहे ना, एवढं काय. पैसे दे चल. हे घे. ठीक आहे 500. तुझा पर डे नको देऊ. वा बने वा. काय वा, तुझा पण तेवढाच आहे ना? काय रे, सुट्टे दे. देतो ना. सुट्टे दे का असतील तर. माझा काय संबंध? तू ऑर्डर केलाय. मग काय पैसे मीच भरायचे का? मग अरे घर आपल्या दोघांचं आहे ना प्रिया, असं काय करतेस? सो काय हॉटेलात जातो तेव्हा आपल्या दोघांचा बिल मी भरतो ना. उपकार नाही करत, बॉयफ्रेंड आहेस तू माझा. वा दीदी वा, एक नंबर. वा दीदी वा. दार उघडायला सांगितलं तर दीदी मधली फेमिनिस्ट जागी झाली, पण हॉटेलमध्ये गेल्यानंतर बिल भरायला म्हटलं दीदीला बॉयफ्रेंडच लागतो. काय ऐसा कैसा चलेगा दीदी? त्याचं काय आहे ना दादाला लग्न पण नाही करायचंय, दादाला फॅसिलिटीज तर सगळ्या हव्यात, दादाला लिव्ह इन मध्ये इंडिपेंडेंट पण राहायचंय, पार्सल घ्यायला दादाला बायको पण हवी आहे. ऐसा कैसा चलेगा रे दादा? एक मिनिट, तुम्हाला डिलिव्हरी पण वेळेत हवी आहे, तुम्हाला सुट्टे पैसे पण द्यायचे नाहीत, आणि तुमचं स्किट पण मी उचलायचं आहे. ऐसा कैसा चलेगा? दे दो पैसा दादी, दे दो पैसा. हे लिखित आहे का रे? हे दिदो दादी. चल दे ना लवकर, 2 मिनिटाच्या वर अभिनय वितळतो. दे. वाटलंच मला. दे का सुट्टे असतील तर. किती झाले? द्या 200 रुपये. थँक्यू. थँक्यू दादा बोलली. चले ये पटकन खायला. पनीर चिली मागवली आणि मी मस्त खिचडी पण टाकली. तूच खा तुझी खिचडी. आम्ही आता मस्तपैकी डोंगराच्या पायथ्याशी लबाबदार कबाब खाणार आहोत, आणि मग थंडगार लस्सी. याला काय फालतूगिरी आहे?
म्हणजे तुम्ही तिकडे लबाबदार कबाब खाणार आणि मी इकडे ही लिबलिबीत खिचडी खायची. तिथे मस्त तळ आहे माहितीये, असं खाऊन झालं ना की छान त्या तळ्यामध्ये स्विमिंगला उतरणार. काय नाही, बोल बोल बोल. अंशाला येतो पोहायला. गप्पी मासा समजून मोठे मासे खाऊन नाही टाकत त्याला. स्टेट लेवलचा स्विमर आहे तो. स्टेट लेवलचा रिकाम टेकडा आहे तो, रिकाम टेकडा. तरी सुद्धा ट्रेकिंगला मी त्याच्याच बरोबर जाणार आहे. जा 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 जाणारच आहे. आणि त्या अंशाला सांग ते तळ्यातले फोटो टाकू नको म्हणून फेसबुकवर. नंतर माझे मित्र विचारतात मला, ए भावा ही तुझी गर्लफ्रेंड आहे ना, फिरायला त्या अंशा बरोबर कशी काय गेली? आम्ही काय करायचं ते तू नको सांगू, तुझी अक्कल तुझ्या जवळच ठेव. फाईन. आम्ही काय करायचं म्हणजे काय करणार आहात तुम्ही? असं असेल तर मी येतो तुझ्यासोबत. चल. आता नाही, आता आम्ही दोघच जाणार. आता नाही यायचोस तू. अरे मी तुला हवा होतो ना. हा एक काम करू, त्याच्याकडे बाईक आहे माझ्याकडे बाईक आहे, आपण 2 बाईक काढू, 3 जण जाऊ. नाही नाही, आमच्या दोघांचं ठरलंय. इतकं वेळ तुला विचारलं, आता आमची डेट आहे. तुमची डेट आहे? हो. मग आपलं काय? ते डेट 1 दिवस आहे, तुला पुढे इयर्स आहेत. तू त्या दिवशी नाही गेला संयोगिताकडे? हा राहिला. वाटलंच मला. प्रिया अगं त्या दिवशी पाऊस होता, ट्रेन बंद होता, कुठे जाणार होतो मी? चल रे खोटारड्या, सगळ्या ट्रेन सुरू होत्या. बट ठीक आहे ना, आय ट्रस्ट यू, इट्स ओके. आता मी अंशू बरोबर चालली आहे तर तू कशाला जळतोयस इतका? हॅलो हॅलो, मी काही जळत बिळत नाहीये. प्लीज, जळतेस तू. नाही होच. परवा सय्यूकडे गेलो राहायला, किती त्रास झाला ग तुला? 22 मिस कॉल होते तुझे, 22. ओके फाईन, झाला मला त्रास. ऍटलिस्ट मी व्यक्त करते मला त्रास झालेला. तुझ्यासारखं नाहीये मी कूल आहे, मी कूल आहे. मी कूलच आहे. चल खोटारड्या. बाबांना बरोबर बोलायचा. प्रॉब्लेम नात्यात असतो, त्याच्या नावात नाही. मग काय नाव काही असो, लग्न असो, अफेअर असो, लिव्ह इन रिलेशनशिप असो, हे असं आपण एकमेकांसोबत राहायला लागलो की जेलसी आणि पॉझिटिव्ह होणारच आपण. पण स्पेस द्यायची म्हणूनच लिव्ह इन मध्ये राहतोय ना. थोडं अंडरस्टँड करू ना एकमेकांना. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट काय माहितीये ना, विश्वास. दॅट्स इट. म्हणूनच त्या दिवशी 22 फोन नंतर मी विश्वासाने झोपून गेले. का झोपले माहितीये? का? कारण मला माहिती तू किती आळशी आहे. परत पर्सन होतं यार. अरे सरड्याची धाव कुंपणापर्यंत. माझा सरडा नाही जाणार आहे कुंपणा पलीकडे, माहिती मला. आणि तुमचे सगळे चॅट्स पण वाचलेत ना मी. काय वाचलं? काय काय ती तुला तू तिला बबू म्हणतोस. अगं ते आपली भांडणं सांगतोस. अरे नाही, ते आपल्या माझ्या तक्रारी करतोस. नाही ठीक आहे, ठीक. इट्स ओके, इट्स ओके, बिकॉज आय ट्रस्ट यू आणि आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. आणि हा माझाही खूप विश्वास आहे तुझ्यावर. हो ना? हो खरंच खरंच. मग ही शाल ठेव ना तुझ्याकडे, आम्ही दोघं एका शाळेत ऍडजस्ट करू. बाय. प्रिया, नीचा प्रिया, आणि टेक केअर. आणि आय ट्रस्ट यू बट आय डोंट ट्रस्ट अंशू. मी पण निघतोय, माझी सॅक. नमस्कार नमस्कार, मी विशाखा सुभेदार आणि हे माझं वात्सल्य पाळणाघर. काय गेले काही महिने हास्य जत्रा जोरात सुरू होती, छान पैसेही मिळत होते. अचानक काय झालं माहिती नाही, लोक करोडपती व्हायला लागले आणि आम्ही तर म्हटलं वेळात काहीतरी सुरू करावं म्हणून नवीन बिझनेस सुरू केला. गेले कित्येक महिने एका बालिश लेखकाला नटाला सांभाळायची इतकी सवय झाली आहे. त्यामुळे म्हटलं बाबा, त्यामुळे म्हटलं लहान मुलं तर आपल्याला नक्कीच सांभाळता येतील, म्हणून मग हे वात्सल्य पाळणाघर.
बेरिंग पकड. एक्सक्यूज मी, वात्सल्य पाळणा घर हेच का? हो हो हेच हेच हेच. अय्या हा तुमचा मुलगा? हा. अरे बाप रे. बेरिंग पकड ना. वा 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 गोड आहे हो, गोड आहे मुलगा. हे बाळा ये 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 ये. अगं तोडी बापले टिटबिट लावले, रुमाल बिमाल नाकाला. ए नाव काय रे राजा? अंशू. 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 चेक कुठल्या नावाने येणार आहे? अंशुमन चंद्रकांत विचारे. मग नाव काय? अंशू. अंशू. शाबास. ए गंमत गंमत. हे बघ काकू तुला चॉकलेट देतीये. वाव, काकूनी चॉकलेट दिलं मला. काय मस्त आहे दुनियादारी. काकू थँक्यू. आय लव्ह यू काकू. तोडी आय लव्ह यू बाळा. किती गोड आहे. तू राहशील ना इकडे बाळा? हो काकू मस्त आहेत, तुझ्यापेक्षा जास्त आहेत. मायाळू आहेत मायाळू. मायाळू मायाळू. नाही नाही, शब्द आणि हात वारे यात खूप फरक आहे. थोडं लहान आहे ना. चांगलं बोलले तरी काय दुनियादारी. कुठलं बेरिंग आहे? काळजी घ्या हा. नाही नाही तुम्ही अजिबात काळजी करू नका. व्यवस्थित काळजी घेईन मी. काय आहे इथं ना मुलांना माझा लळा लागतोच अहो. म्हणजे बघा ना कित्येक मुलं मला मम्मा मम्मा अशी हाक मारतात. त्यांना वाटतं की मला मम्मा म्हटल्याने एलिमिनेशन होणार नाही. त्याचं काही नाहीये. होणार होणार सगळं व्यवस्थित होणार. आणि तुम्ही काळजी करू नका. इथे तुम्हाला माहितीये का माझ्या हाताखालून जी जी मुलं जातात ना ती खूप हुशार होतात. त्यांचं तेच किट करतात. मी कधी शिकवायला जात नाही. त्यामुळे काकू आपलंच किट आहे. तुमचं झालंय तुम्ही निघा आता. असं बोलतात आईला. टाटा कर टाटा टाटा. गेली 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 गेली. ये गे असं ग गोड वाळत चॉकलेट खाणार. काकू काकू मला हे चॉकलेट फोडून द्या ना. ओ फोडून देऊ. अरे अरे बापले. हे घे चॉकलेट. अरे काकूला नाही देणार चॉकलेट? एकटं एकटं खाणार? अरे शेअरिंग इज अ केअरिंग. दे चॉकलेट. दे चॉकलेट. अरे अरे शेअरिंग इज अ. दे इकडे. शेअरिंग इज अ केअरिंग. हे घे. पण तुम्ही मला दिलेलं चॉकलेट. अरे लहान मुलांनी जास्त चॉकलेट खायचं नसतो. तुला माहिती का दात किडतो. मॅडम भरपूर दात आहे. 1 किलो तर काय फरक पडतो. द्या ना चॉकलेट. नाही 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 बरं चॉकलेट देणार. चॉकलेट देणार. काय झालं दुनियादारी. काय बोलतोयस तू मध्ये मध्ये. बरं एक चॉकलेट हवंय ना तुला? मग त्याआधी ना आपण ह्या शेंगा सोलायच्या. हा म्हणजे बघ ना खेळता खेळता अभ्यास करूया. हा हे बघ शेंगा सोलायच्या अशा. हे बघ मटरचे बघ असं ओ उडायचं. मग त्यातले दाणे मोजायचे. 1 2 3 4. बघ बघ किती झाले? 5 झाले की नाही? 5 दाणे झाले की नाही? असे असे शेंगा मला मोजून दाखव तर मी तुला चॉकलेट देणार. आणि जर नाही केलं तर मग गोड गोड फटका देणार. मला नाही सोलतात. मी छोटा आहे ना. हो तू छोटा आहे. बरं मला पण नका सोलू. आमचा चिनू सोलेल शेंगा. हाय चिनू आहे. याचं नाव चिन्मय आहे. से हाय 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 बघ हाय म्हणतोय. ए चिन्मय तू शहाणा न बोल. मी शहाणा म्हणतोय. ए तू सोडणार ना शेंगा? सोडणार की नाही? मी नाही सोडणार. नाही सोडणार. नाही म्हणतो. नाही म्हणतो तू. नाही म्हणतो. नाही म्हणतो. सोडणार की नाही शेंगा? सोलतो मी शेंगा. ए राजा तुझ्या शेंगा सोलून झाल्या ना की मला सांग. तोवर मी झोप काढते. तू शेंगा सोल. ठीक आहे काकू मला पण निन्नी करायची आहे. काय करायची? निन्नी करायची आहे. काय काय? निन्नी करायची आहे. खांडेकर हो खांडेकर. काय निन्नी काय प्रकरण आहे? झोपणे झोपणे. निन्नी म्हणजे झोपणे. काय हल्लीचे पालक बाबा तुम्ही मुलांना वाटेल ते शब्द शिकवता. झोपणे म्हणजे निन्नी. काकू काकू मी निन्नी करतो मग सोलू. हो तुला निन्नी कोलायची. अरे चा काय म्हणतो चिन्मय? तुला पण निन्नी करायची? बघ त्याला पण निन्नी करायची. आधी ना आपण चिन्मयला निन्नी करूया. हे बघ गा गा. हे बघ मी निन्नी करत तुला. ये
झाली निन्नी. कशी जोजो केली. आता तुला निन्नी करी. माझी निन्नी गेली. माझी निन्नी गेली. मी सोलतो. नक्की सोलशील. हो. शाबास. मग आता मी निन्नी करू थोडा हो. वेळ. तू झोप ढोले झोप. काय काय? डोले डोले मिटून झोप. कुठे दुनियादारी. काय बोललायस? काय नाही. मी जोजो करते हा. अंशू काय करतोस गुपचूप गुपचूप? काय खातोस? काही नाही. मला आईने थेपला दिला होता. थेपला दिलाय. वा वा. ए, अंशू अंशू मी तुला गोष्ट सांगू. गोष्ट नको. मी थेपला खातो. नाही नाही आधी गोष्ट ऐकायची आणि मग खाऊ खायचा. नको ना. मी थेपला खातो. अरे असं काय करतो? हे बघ आपण ना गोष्ट सांगता सांगता खाऊ खाऊया. नको ना. मी थेपला खातो ना. अजून नाही ऐकायचं नाही तर मग दुनियादारी. काकूचं ऐकणार नाही. ऐकणार ना ग शान माझं बा. ऐका ऐका माझी गोष्ट. एक असतं मांजर. वा वा. एक असतो बोका. बोका मोठा हमचा काय आवाज करतो वेड्या? कसा असतो आवाज बोक्याचा? आणि मग काय होतं माहिती का? त्यांना सापडतो लोण्याचा गोळा. लोण्याचा गोळा. लोण्याचा गोळा. तर लोण्याचा गोळा सापडतो. मग ते भांडायला लागतं. खूप भांडायला लागतात. मग तेवढ्या तिथे येतं माकड. ते काय म्हणतं की मी दोघांना सेम सेम वाटून देतो. माकड. मग ते माकड येतो. ते म्हणतो मी दोघांना सेम सेम वाटून देऊ. आता बघ आता आपल्या गोष्टीत चिन्मय आहे मांजर. तू आहे बोका. तर मी कोण? लोण्याचा गोळा. फटका हवा तुला? नको. नको ना. आणि आपल्याकडे लोण्याचा गोळा नाहीच आहे. आपल्याकडे काय थेपला आहे. थेपला. थेपला. बघा आता हा थेपला मी तुम्हा दोघांना सेम सेम वाटून देणार. चालेल. मग मी कोण? काकू माकड. अरे वा. काकू माकड. माकड. थेपलासाठी झाली माकड. केली दुनियादारी. बरं 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 मी माकड आहे बघ. हे बघा आता हा थेपला. हे बघ आता वाटून खाऊया. हे बघ हा थेपला अर्धा तुला आणि अर्धा चिनूला. आहे की नाही? चिनूने जास्त झालं. मला कमी दिलाय थेपला. अरे अच्छा असं झालं का? थांबा आता मी चिनूचा थेपला खाते. अरे बापरे. बघू. अरे अंशू आता तुझ्याकडे थेपला जास्त झाला आणि चिनूकडे थेपला कमी झाला. मी तुझ्यातला थेपला खाऊ चालेल तुला? ठीक आहे. मरायला गेली दुनियादारी. मस्त बघू. अरे चा. अरे बापरे आता चिन्मयकडे थोडाच राहिला. बघू बघू तुझा बघू. थांबा मग चिनूचा थोडा खाते म्हणजे तुझा सेम सेम होईल. आता सेम आहे. नाही नाही तुझा जास्त आहे. बघू बघू. हे बघ आता बघू. अरे चा परत गोळ झाला. थांबा तुझा थोडा राहिला आणि चिनूकडे जास्त राहिला. आता चिनूचा खाते. एवढा तरी राहू दे ना ग. मला खायचं आहे. अरे तिला आता बघ ना सेम सेम नाही. सेम सेम आहे. मला एवढंच राहिलं का? असा हट्ट नाही करायचा. रडायचं नाही. रडत नाही मला ते. ए बा रडायचं नाही. चिन्मय काही बोलतोय का? नाही. तो हसतोय माझ्याकडे बघू. मग हसतोय चिन्मय. तू हसतो तुझ्याकडे बघून. मग आता तुझा सगळा थेपला. चिन्मयकडे तर थेपलाच राहिला नाही. अंशू तुझा थेपला चिन्मयला थोडासा देतोच. तो लोलतोय. एवढंच खायचं होतं मला. मी बघ एक मिनिट. हा घे तुला आणि हा चिनलो पोट भरलो. हा पोटभर खा. मी लहान मुलाचा रोल करते म्हणून नाही तर बोललो असतो. काकू हा पोटभर नाही. हा पोटभर आहे फक्त. मरायला केली दुनियादारी. खा 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 खाल्लं की नाही? ओ गोतोडी. मला घरी जायचं. मला घरी जायचं. अरे असं हट्ट नाही करायचा. असा हट्ट नाही करायचा. घरी जाणार. हे बघ चिन्मय काय म्हणतो. त्याला पण घरी जायचं. घरी जायचं तुला? घरी जायचं सांगितलं होतं ना. आई वडील आल्याशिवाय घरी जायचं नाही अजिबात. फटका देऊ. देऊ फटका.
चल तिकडे कोंबडा हो कोंबडा. वा अंशू जायचं तुझ्या घरी? अभ्यास करायचंय मला. अभ्यास बघ किती हुशार आहे अंशू आमचा गुणाचा. माझी आई पण हेच बोलते, अंशू आमचा गुणाचा, अंशू आमचा छान, मोठेपणी होणार महान. वा ए अंशू अंशू मी दुसरी कविता शिकू तुला. अंशू आमचा बुटका. मी नाही बुटका सांगून ठेवता. चिन्मय वाकाले फडका देऊ. अंशू बुटका. वा वा अंशू आमचा डुक्क. मी नाही डुक्का सांगून ठेवता. चिन्मय मारू दिला. अंशू आमचा डुक्का. बुधवार गुरुवार अरुण कदम त्याचा पार्टनर. कॅरेक्टर करायचं मला. अरे. पहिल्या दिवशी एवढी मला भीती दाखवली अरुण कदमची. मला नाही करायचं कॅरेक्टर. मला नाही करायचं. काय फालतूगिरी आहे यार. या जजला यायला अजून किती वेळ लागणार आहे? मध्ये समोर बसलेत काय ते एक्स्ट्राज आहेत? नाही नाही ते सुद्धा जज आहे. ओ, पण मी सध्या या कोर्टाच्या जज बद्दल बोलतो. ओके. काय फालतूगिरी आहे यार. यार जजला यायला किती वेळ लागणार आहे? नुसते तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. हे काय हे काय? खारीक पे खारीक, खारीक पे खारीक, खारीक पे खारीक. वा 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 वा. पहिलाच आठवडा, पहिलंच किट, तारीख खारीक असा बारीकसा विनोद. तुला अरे असे विनोद केलेस ना तर गुजराती रंगभूमीवरून सुद्धा तुला खारिज करतील रे. खरंच मला खूप काम आहे तिथे. नाही, म्हणजे आम्हाला गुजराती बद्दल आदर आहे, प्रचंड आदर आहे. ना. म्हणजे मकरन सरांचंच घे ना. ते गुजरातीचे छे छे म्हणजे ते मराठीचे. अच्छा. पण त्यांनी गुजराती नाटक मराठीत ट्रान्सलेट करून मराठीत केलंय. ओके. हा केशवा माधवा. कांजी विरुद्ध कांजी. केशवा माधवा. कांजी विरुद्ध कांजीवरनच बनवलंय ते. अच्छा, म्हणजे त्यावरून नाही बनवलं. अरे सर भोजपुरी पर्यंत जाऊन पोहोचले. ते तर सर आहे. अरे हो. आपलं कसं आहे पहिल्यापासून गुजराती मराठीचं देवणघेवण आहेच ते आहे, ते आहे, हो. हा. आणि खरं म्हणजे सांगू हा. का हे बरीचशी गुजराती नाटक आहेत ना ते इंग्लिश फिल्म्स वरनं बनवतात. काय सांगतो? हा आम्ही तिथे जाऊन प्रयोग करतो ना तेव्हा तेही आश्चर्यचकित होतात. ए आम्ही बनवूचे आता तमारूचे. हे नाही ठीक आहे रे, पण टॅलेंट आहे रे. नाही ते तर आहे. आणि तुमचं भारी आहे रे. रोकडा बिकडा एकदम कवर भरलेलं म्हणजे प्रयोग कुठे कुठे होता? म्हणजे एकदा मुंबईत ओपन झाला हा की डायरेक्ट ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, लंडन, दुबई, केन्या वगैरे. अमेरिका तर वरच्यावर जाऊन येतो. तुम्ही पुण्याला जातात तसं. नाही म्हणजे आमचे देखील प्रयोग होतात. म्हणजे वरच्यावर दौरे सुरूच असतात. हा, कुठं? चंद्रपूर, यवतमाळ, अरे गडचिरोली बापरे बाप. आणि डायरेक्ट साखर कारखाना. एकदम जेटलॅग्ड वाटत असेल ना? नाही नाही बसलेच वाटत. नाही नाही ते आणि कोकण दौरा वगैरे सुरूच असतो. अच्छा अच्छा. आणि अगदीच मूड झालाच हा तर गोवा. सगळी सोय असते. दौरा म्हणजे धमाल धमाल असते. बघितली तुमची धमाल वगैरे. ए नाही नाही आम्ही तुमचे पण फोटो पाहिले ते दौऱ्यातले. ते नाही का असे फोटो काढतात ते मागे काय असतं ते? ते ब्रुकलिन ब्रिज, आयफिल टॉवर, लंडन आय. एखादा प्रयोग पण केलाय लंडन आयला आम्ही. आयला हो? आम्ही फोटो नाही काढत. मग? आम्ही डायरेक्ट व्हिडिओ काढतो. हो का? थिएटर मधल्या संडासाचा नळ गळतोय, अरे खुर्च्या तुटल्या, शा, 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 शा. नट रंगमंचावर आलाय पण पडदा काय सरकत नाही, एसी बंद आहे. हा पण समाधान खूप आहे, खूप समाधान आहे. म्हणजे मराठी रंगभूमीवर काम करण्याचं प्रचंड समाधान आहे. आमच्याकडे धन आहे. नाही म्हणजे आमच्याकडे धन आहे त्यातच समाधान आहे. अरे वा. हे पण घेण्यासारखं. करा स्किट करा. चला आता बस झालं का? स्किट करा. तर मी काय म्हणत होतो, लगेच कॅरेक्टर पकडलं रे. मराठी रंगभूमी. अरे कॅरेक्टर सोडून आम्हाला बाकी काहीच नाही पकडत. आमच्याकडे कॅरेक्टर सोडून बाकीचं सगळं पकडतात. नाही, मी काय म्हणत होतो, हा बोल. तू गुजराती असून महाराष्ट्रातल्या एवढ्या मोठ्या खात्यात अधिकारी कसा रे? मारू ट्रान्सफर झाले छे. आता म्हणजे तू ट्रान्सफर होऊन इकडे आला. हा? तुम्हाला सांगतो मंडळी, या माणसाशी आज मी इथे भांडायला आलो. हा गुजराती दिसतोय ना,
हवामान खात्यात अधिकारी आहे. बोला आता काय बोलायचं. या भारतातला नागरिक आहे मी कुठल्याही प्रांतात काम करू शकतो. अरे तू महाराष्ट्रात काम करतो म्हणून नाही मारत आहे. तू हवामान खात्यात काम करतो ना म्हणून मारताय. जा तुम्ही त्याला मारा मारायला मारा 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 मारायला. बाळा फिरतोच काय. चल घरी जा. चल सॉरी जज आहे मी. जज या कोर्टाचा मी जज आहे. जज जा तिकडे जागेवर. ऑर्डर ऑर्डर. जज आहे मी जज आहे या कोर्टाचा. दाढीवाला पेंग्विन वाटतोय. ऑर्डर ऑर्डर. हे बारक्या असं जजच्या टेबलवर नाही चढायचं. सॉरी सॉरी. जा जजला बोलू जा. हो सॉरी सर. मी जज आहे. मी जज आहे. एक्सक्यूज मी. एक्सक्यूज मी. मी आहे जज. एक्सक्यूज मी. मी आहे जज आणि तुमची केस लढायला झालोय मी सज्ज. पंक्ती अगर पसंद आहे तो ठोको ताली. आणि डोके में गई तो दे दो गाली. मला सांग की हा माणूस कोण आहे. एवढे सगळी माणसं याला मारायला आली. कोण आहे कोणा. जज साहेब मी सांगतो. हवामान खात्यात अधिकारी. ओहो तर तू हवामान खात्यात अधिकारी आहे. इतके दिवस शोधत होतो मी तुला पण तू सापडला नाहीस मला. वा वा वा. इतके दिवस शोधत होतो मी तुला पण सापडला नाहीस तू मला. तुझ्या मारू नका मला मारू नका. मी मनोज जोशीचा भाचा आहे. मनोज जोशी माझे मामा आहेत. काय 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 काय. मी मनोज जोशीचा भाचा आहे. मनोज जोशी माझे मामा आहेत. मग त्यांचं काय इथे. म्हणजे बघत होतो काय फायदा होतो का. त्याचा काय फायदा होणार नाही. अरे त्या गोविंदाच्या भाच्याचं बघ काहीच झालेलं नाहीये. कळलं ना. इथे भाचा पुतणे असल्याने काही होत नाही. इथे स्वतःलाच मारायला लागतं. तू मेला घेऊ नका. आपण याला कायद्याने धडा शिकवूया. अरे येडायस काय तू. त्याने काय नाही होत. लय वेळ लागतो त्याला. त्याला इथल्या इथे आत्ताच्या आत्ता धडा शिकव. असं काय करताय. अहो जज साहेब निकाल लावणं तुमच्याच हातात आहे ना. जज आहात तुम्ही. ओह काय कर. सॉरी मी आहे जज. मी आहे जज. वा वा. ही कविता नाही ही आहे फॅक्ट. ह्याला मी आता शिक्षा सुनावणार. मी ह्याला आजन्म पुढचे 7 जन्म सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावत आहे. काय एवढंच कमी झालं जर अजून कठीण पाहिजे अशी डेंजर पाहिजे. त्याच सोबत शिवालीचं डोनेशन सुधारायची मी शिक्षा देत आहे. तुमच्या पाया पडतो. एवढी कठीण शिक्षा नको. मी 12 जन्म सश्रम कारावास भोगेन. शिवालीची मोनोटोनी ब्रेक करणं नाही अशक्य. पण तुम्ही मला शिक्षा का देतायत. मी काय केलंय. कारण तू खून केलाय. कोणू त्या कोणूच जाऊन करायची. जज साहेब प्लीज. तर माझा याच्यावर पहिला आरोप आहे की ह्या माणसामुळे. बोल बोल. एवढा पॉज घेऊ नको. एवढ्या पॉज मध्ये दोघं तिकडे एलिमिनेट होतील पटकन. या माणसामुळे माझं लग्न मोडलंय. यू आर गिल्टी. एक मिनिट. माझ्यामुळे तुझं लग्न मोडलं. हो जज साहेब हो. म्हणजे माझ्या बायको किंजल सोबत तुझा अफेअर होता. नाही म्हणजे त्याचं काय झालं जज साहेब. माझं ज्या दिवशी लग्न ठरलं त्या दिवशी यांच्या हवामान खात्याने असा अंदाज वर्तवला की मुसळधार पाऊस पडणार आहे. म्हणून आम्ही लग्न कॅन्सल केलं. ऑब्विसली. पण त्यामुळे झालं काय. माझ्या होणाऱ्या बायकोला 1 दिवस एक्स्ट्रा मी आलो विचार करायला. आणि साहजिक आहे ती दुसऱ्या मुलासोबत पळून गेली. तुम्ही हसताय. तुझी बायको पळून गेली यात आमचा काय दोष. गेली ती निघून
गेली ती निघून मंडप उघडा झाला. चूक कोणाची कळलेच नाही मजला. गेली ती निघून मंडप मोकळा झाला. चूक कोणाची होती कळलेच नाही मजला. मग विचारांती मला कळले की हवामान खात्याचा अंदाज चकला. हवामान खात्याचा अंदाज चकला. क्या बात है टकला. अरे जज साहेब मी तुमचं हा तुमच्या कवितांचा कार्यक्रम आहे का मला सांगा. नाही तुम्ही प्रामाणिकपणे सांगा मला कवितांचा कार्यक्रम आहे का. कविता करायच्या करा करा करा. एक काम कर ना, गुच्ची दे गुच्ची दे. जज जज आहे ना मी. बघा जज्जे वांछिल तोते लाओ मी आहे जज्ज. सॉरी सर पण साहेब याच्यामुळे माझा भाऊ देखील गोत्यात आला हो. ते कसं काय. त्याचं काय झालं जज साहेब. बसा बस बस त्याचं काय झालं. माझा भाऊ आहे शेतकरी. बरं. मागच्या आठवड्यात त्यांनी अंदाज वर्तवला की पाऊस पडणार आहे. मग त्यांनी पेरणी केली. बरं. पण पाऊस काय पडलाच नाही. केलेली पेरणी पण वाया गेली आणि मेहनत पण वाया गेली. युअर गिल्टी युअर गिल्टी. हवे आ વધારે થાય છે. काय 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 काय. हवे आ વધારે થાય છે. हे बघ इथे वधारे बिधारे काय चालणार नाही. आज नगद उद्या वधारे. हे बघ हे कोर्ट आहे. इथे लिमलेटच्या गोळ्या घेऊन विकायला बसलेलं नाहीये मी वधारे बिधारे करायला. तुझे हे अति होत आहे आता असं मी गुजरातीत बोलतो. सॉरी सॉरी सॉरी. आणि आम्ही परत परत शक्यता वर्तवलेली. हा या 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 आठवड्यात पाऊस पडणार आणि पाऊस पडला देखील. नाही नाही मला मान्य आहे जज साहेब पाऊस पडला. पाऊस पडला पण त्याचं काय झालं. माझ्या भावाला वाटलं हे पुन्हा टेपा लावतायत म्हणून त्याने पेरणी केलीच नाही. ऐका ना जज ऐका ना. कसे चुका तर शाळेतल्या मुलांकडनंच होतात ना. आणि आमची ही वेधशाळाच आहे ना. व्हॉट्सअपवरचे विनोद करून इथे जर ॲडिशन घेशील ना तर आत्ताच्या आत्ता एलिमिनेट करेन ना मी तुला इथे. व्हॉट्सअपवरचे विनोद करून तुम्ही तुमचं करिअर बनवलं हो. आम्हाला एक ॲडिशन तरी घेऊ द्या. मायला या सम्याच्या काय चला उठा. कोर्ट मध्ये असं बसायचं नाही. कोर्ट मध्ये उभं राहायचं. सगळ्यांनी उभं राहायचं. चला मी जज आहे. जज आहे मी. चला. हा या माणसामुळे माझ्या भावाच्या शेतीचं नुकसान झालं हा प्रश्न तुम्ही विचारतो. हो आम्ही फक्त अंदाज वर्तवतो. मधल्या ज्या गोष्टी घडतात त्या आमच्या हातात नसतात. आणि हवामान एखादा दारुड्यासारखं असतं. म्हणजे दारुडा कसा बारमधनं बाहेर पडला की तो सरळ घरी जाणार असा आपला अंदाज असतो. पण तो कुठल्या गटारात पडणार की फिरून परत बारमध्ये शिरणार हा अंदाज लावता येतो का. मग मुद्द्यावर लक्ष द्या ना. कधी कमी दाबाचा पट्टा तयार होतो. कधी वादळ असतात कधी नसतात. कधी हा अंदाज जो आहे तो आम्ही एखाद्या क्षेत्रावर देतो. कुठल्याही शहरांवर देत नाही. आणि अंदाज तुमच्यापर्यंत पोहोचेपर्यंत तो ना इम्प्रोवाइज होतो एखाद्या स्किट सारखा. आणि हा अंदाज चुकतो त्यात मेन कारण काय माहितीये. आमचं हे हवामान खातं नाही. आपण माणसांनी केलेल्या चुका. ग्लोबल वॉर्मिंग असो वृक्षतोड असो प्रदूषण असो या सगळ्यामुळे निसर्ग अनप्रेडिक्टेबल झाला. कळतं का तुम्हाला. मला सांगा पूर्वी केरळला पाऊस पडला की 7 दिवसाने मुंबईत पाऊस पडायचा की नाही. दिवाळीच्या पहिल्या आंघोळीच्या वेळी थंडी पडायची की नाही. पडायची. मग मे महिन्यामध्ये वळवाचा पाऊस यायचा की नाही. यायचा ना. मग हत्ती नक्षत्राला धोधो पाऊस यायचा. बेडूक नक्षत्राला मध्यम पाऊस यायचा. ही सगळी नावं शेतकऱ्यांनी पावसाला दिली होती हो. आणि आमचं तर काहीच नव्हतं आधी. आमची गरजच नव्हती. शेतकरी आभाळाकडे बघायचे आणि बोलायचे आत्ता पाऊस येणार आणि तेव्हा पाऊस यायचा. मग हे सगळं कुठं फसलं आणि का फसलं. केम फसायू हो. हवामान छे ने एक शुद्ध प्रकृतीना माणस सारखं होतं. આપણે એને બેવડો બનાવી દીધો છે. બેવડો ઓ હે નિસર્ગ. આ નિસર્ગની એટલી ઓઢાતાણ કરી છે આપણે કે એક મશીન પણ એનો અંદાજ નથી લગાડી શકતો. તમે જ કયો. મેં જ કયો ને. पण काय केव मी आता. मला सांगा काय एक मित्रा लक्षात घे. काय तू जरी गुजराती असलास तरी आता तू मराठीत काम करतोय त्याच्यामुळे तुला आता मराठीत बोलणं जास्त गरजेचं आहे. तरी पण तुम्ही वर्तवलेल्या हवामानाचा अंदाज यासाठी तुम्हाला शिवालीचं वाडा चिरेबंदी या त्रिनाट्यधारेचं वाचन ऐकण्याची शिक्षा ठोठावत आहे. आणि
तुम्हाला या निसर्गाचं अपरिमित ऱ्हास केल्यामुळे निमिषचा नृत्य दिवसभर पाहण्याची शिक्षा ठोठावत आहे. आणि तुमचं तुमच्यासोबत स्किट करतो ही काही कमी शिक्षा आहे?